कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर संक्षेपामध्ये रथयात्रा म्हणजे काय हे सर्वांना समजणं आवश्यक आहे. रथयात्रा म्हणजे रथामध्ये बसलेल्या श्रीकृष्णाला कुरुक्षेत्रावरून वृंदावनाला घेऊन जाणे. कुरुक्षेत्रामध्ये भगवंत द्वारकाधीश कृष्ण, ऐश्वर्य संपन्न कृष्ण हे रथामध्ये बसून सूर्यग्रहणाच्या दिवशी आले होते. आणि त्यावेळी सर्व वृंदावनवासी, सर्व गोप गोपी गोपाळ आई बाबा गाई सर्वजण कुरुक्षेत्राला आले होते भगवंताच्या निमंत्रणावरून. आणि त्या गर्दीमध्ये जशी आता गर्दी आहे आणि रथावरती भगवंत आहेत, तर भगवंताच्या प्रिय वृंदावनाच्या जनांना, ब्रजवासी जनांना भगवंतांना भेटणे शक्य नव्हतं. जसं आता पण आपल्याला कसं कठीण आहे भगवंतांना भेटणं, कारण ते रथावरती आहेत, आपण लांब आहोत. तर ते लांब बसलेल्या ब्रजवासी गोपींनी मनातल्या मनात कृष्णाच्या रथाला दोरी बांधली आणि ते मनातल्या मनात त्यांना ओढून घेऊन ते वृंदावनात गेले. हाच रथयात्रेचा मूळ भाव आहे. रथावर बसलेल्या रथारूढ श्रीकृष्णाला मनातमध्ये प्रेमाची रस्सी बांधून त्यांना मनातल्या वृंदावनामध्ये ओढून घेऊन नेणे म्हणजेच रथयात्रा. तर आज आपण सर्वांनी रथामध्ये बसलेल्या भगवंताला पुन्हा पुन्हा हात जोडून प्रणाम करायचा आहे. रथामध्ये बसलेल्या भगवंतांना पाहणे, त्यांना पाहताना हात जोडणे, जमण्यास जमिनीवर वाकून दंडवत प्रणाम करणे, त्यांना ओढणाऱ्या रशीला हात लावणे आणि त्या रशीला हात लावून ती ओढणे वृंदावनामध्ये न्यायच्या भावाने. यापैकी एक किंवा दोन किंवा पाचही कृत्य करणाऱ्या व्यक्तीला या जन्मानंतर पुन्हा जन्म प्राप्त होणार नाही. म्हणून सर्वांनी आनंद तर खूप आहे, मनोरंजन खूप आहे, नृत्य होणार आहे, गाणं होणार आहे, सर्व काही होणार आहे. परंतु या सर्वांमध्ये आपल्या मनाचा भाव जो आहे तो आपण राखून ठेवायचा आहे आणि भगवंताला पाहायचं आहे, निरखायचं आहे, प्रेमाने पाहायचं आहे, प्रेमाने निरखायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना भावनेने मनामध्ये ओढून वृंदावनात घेऊन जायचं आहे. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे आजचा गायक आजच्या 60 वर्षापूर्वीपर्यंत जगन्नाथ भगवान जगन्नाथपुरीशिवाय जगामध्ये कोणाला माहीत नव्हते. तर आमचे परमपूज्य गुरुदेव परमगुरुदेव भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी जगन्नाथाला जगाच्या कोण्याकोण्यात नेलं, देश विदेशामध्ये नेलं. आज 250हून जादा देशांमध्ये रथयात्रा होते. भगवंताच्या जगन्नाथचे विग्रह देश विदेशामध्ये स्थापन केलेले आहे. जगन्नाथाची मंदिरं आहे. त्या शहराला न्यू जगन्नाथपुरी हे नाव पण दिलेलं आहे. ते शहर कोणतं? सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका. जगातलं इस्कॉनचं जे पहिलं मंदिर आहे ते सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिकेमध्ये स्थापन केलं गेलं. त्याच्यानंतर दुसरं मंदिर जे आहे ते राधा गुरूंचं स्थापन केलं गेलं. तर अशा प्रभुपादांमुळेच फक्त अन्य कुठल्याही व्यक्ती नाही हे श्रेय. केवळ प्रभुपादांनी जगन्नाथाला जगप्रसिद्ध केलं. खऱ्या अर्थाने ते केवळ जगन्नाथपुरी नाथ किंवा भारतनाथ नाही आहे, ते जगन्नाथ आहेत. पण या जगन्नाथाच्या नावाचा खरा अर्थ जो आहे तो आमच्या प्रभुपादांनी अख्ख्या विश्वाला प्रदान केलेला आहे. ते खऱ्या अर्थाने जगन्नाथ आहे ते आमच्या प्रभुपादांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणून आज या क्षणी रथयात्रा सुरू करताना आमच्या प्रभुपादांना दंडवत प्रणाम, कृतज्ञता, धन्यवाद प्रकट करणं खूप आवश्यक आहे. तर आजच्या या सुंदर प्रसंगी जसं गावोगावी, शहरोशहरी, देशोदेशी, राज्योराज्यी जगन्नाथ रथयात्रा आमच्या इस्कॉनतर्फे चालवली जाते. आणि सगळ्या लोकांना ज्यांना मंदिरात जायला वेळ मिळत नाही किंवा ते मंदिरात येत नाही त्यांना जगन्नाथाचं दर्शन प्राप्त व्हावं म्हणून आमचे जगन्नाथ भगवान रस्ता देतात आणि सर्वांना दर्शन देतात. आपण त्यांना पाहतो तेही आपल्याला पाहतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांची हजेरी त्यांच्या नजरेमध्ये लागलेली आहे. आता माझी विनंती आहे सर्वांनी अतिशय भक्ती भावनेने, प्रेमाने त्यांना रथ ओढायचा आहे आणि त्यांच्या गंतव्य ठिकाणी ज्या आपण वृंदावन मानतो त्या ठिकाणी पोचवायचं आहे. सर्वांनी का म्हणायचं आहे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे
रूप ना डोळ्यासमोर राहो मुखी तुझे नाम, अशा पद्धतीने आपल्याला रथयात्रा संपन्न करायची आहे. सगळे लोक तयार आहेत का? रेडी? जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. रथयात्रा महामहोत्सव की खूप खूप धन्यवाद प्रभू. आपण आपल्या या छोट्याशा पण अतिशय मार्मिक संदेशानं प्रत्येक भक्तांमध्ये उत्साह भरला. या ठिकाणी मान्यवरांमध्ये उपस्थित असलेले सन्माननीय अमितजी गोडसे साहेब, आम्ही आपणास विनंती करतो की आपणही उपस्थित सर्व भक्तांना या ठिकाणी 2 मिनिटं मार्गदर्शन करावं. त्याचबरोबर त्यांच्यासमोर असलेले आपल्या गोविंद नाम भक्त समाजाचे प्रमुख तुम्हाला रोहित प्रमुख आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हरे कृष्ण. सन्माननीय अमितजी गोडसे. आता कसं सुरुवातीला करते खूप राहणार आहे.